तुझा देऊ कर नंबर रोडीसाठी आधारी लोकांचा पाठिंबा आहे, तरी तुमचा प्रश्न का मार्गी लागत? मी आज उपोषण करायचं. आज उपोषण किल्ल्याबाबत बरेच अजून उपोषण झालेले विकास महामंडळासाठी पहिलं तो क्वेश्चन होणार आहे. महाराष्ट्रातलं पहिलं उपोषण आहे गडकोट विकास महामंडळ. यापूर्वी संभाजी महाराजांनी बोलले होते ना त्या महामंडळाच्या संदर्भात, नाही गड किल्ले महामंडळाच्या संदर्भात नाही ना बोलले. उपोषण करतोय अशातला भाग नाही. महामंडळाच्या मागणीसाठी गेल्या अनेक वर्षापासून आपण पाठपुरावा करत आहोत. महाराष्ट्रातल्या 23 ते 24 लोकप्रतिनिधींनी, आमदार, माजी आमदार, खासदार, माजी खासदार या लोकांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. त्याचे पत्र माझ्याकडे आता उपलब्ध आहेत. आणि ज्या दुर्ग संवर्धन करणाऱ्या संस्था आहेत त्यांनीही आम्हाला पाठिंबा दिलेला आहे. आज उपोषणाचा पहिला दिवस आहे. सुरुवात करा बोलला. छत्रपती शिवाजी महाराजांचे जे गडकोट आहेत, जे गड किल्ले आहेत, आजही आजच्या अभियांत्रिकीला, आजही आजच्या इंजिनियरला लाजवणारे गड किल्ले आहेत. म्हणजे कुठल्याही पद्धतीचा जर भारतातला इंजिनियर उभा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांसारखा गड बांधून दाखवा असं सांगितलं तर त्या इंजिनियरनं तोंडात बोट घातलं पाहिजे. अशी अवस्था आजच्या या सरकारची आहे, सरकारमधल्या प्रशासकातल्या लोकांची आहे. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांचा आधार असणारे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या सैन्याला त्या ठिकाणी ज्या गडकिल्ल्यांमध्ये राहायला मिळालं असे गडकिल्ले आणि तुमच्या आमच्या स्वराज्याची प्रेरणा देणारे जे गडकिल्ले आहेत ते गडकिल्ले आज सुरक्षित नाहीयेत. आणि त्या गडकिल्ल्याच्या संवर्धनासाठी हे खऱ्या अर्थानं आजचं आमरण उपोषण आहे. एवढंच नाही, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यावर खेकड्यासारखे बसणारे जे अतिक्रमित लोक आहेत ते अतिक्रमण सुद्धा सरकारनं काढले पाहिजेत. एवढंच नाही, प्रत्येक किल्ल्यावर जो शौर्याचा, पराक्रमाचा भगवा ध्वज आहे, भगवा रंग आहे, तो झेंडा सुद्धा त्या गडकिल्ल्यावर लावण्यात यावा. या मागण्याबरोबर ही सुद्धा एक प्रमुख मागणी आहे. एवढंच नाही, जिल्ह्याभरातील वेगवेगळ्या संघटनांनी सुद्धा या आमरण उपोषणाला पाठिंबा देण्याचं ठरवलेलं आहे. आणि इथून पुढं या जिल्ह्यातल्या सगळ्या संघटना सुद्धा आमच्या सोबत असतील. प्रामुख्यानं विशेषतः जर उल्लेख करायचा झाला, विश्व हिंदू परिषदेसारखी जे संघटना आहे, बजरंग दलासारखी जे संघटना आहे, अशा धार्मिक कार्यामध्ये, अतिक्रमणाच्या बाबतीमध्ये प्रामुख्यानं या प्रतिष्ठानच्या सोबत राहील ही ग्वाही देतो आणि बोलण्याला पूर्ण विराम. आतापर्यंत पाठिंबा कोणी कोणी दिलाय? आतापर्यंत दिलेल्या पाठिंबाची आमदाराची काही नावं आहेत, ते सगळ्या याद्या आमच्याकडे आहेत. ते आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू. टोटल सांगायचे का पहिले? सगळंच सांगा. आणि आज तागायत खऱ्या अर्थानं जो धाराशिव जिल्ह्यातला एक मोठा परिवार, रूपामाता परिवार म्हणून ओळखला जातो, ते गुंड साहेब जे कुटुंबाचे प्रमुख आहेत, त्या कुटुंबाच्या प्रमुखानं सुद्धा या उपोषण स्थळी पाठिंबा देण्याचं जाहीर केलेलं आहे. काही वेळात येऊन ते पाठिंबा सुद्धा देतील. बसण्याचा संदर्भ असा आहे की महाराष्ट्राची जी भूमी आहे ती छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्यानं, पराक्रमानं पुनीत झालेली भूमी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापन करून तुम्हाला, मला आपला स्वाभिमान, आपली अस्मिता निर्माण करून दिलेली.